नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मध्यपूर्वेमध्ये मोठं संकट आहे ज्याचा जगावरती परिणाम होतोय. या युद्धाचे परिणाम भारतातही पाहायला मिळत आहेत. सरकारकडनं 10 दिवसातच तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली. जागतिक बाजारामध्ये सतत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होताना दिसतीये. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक अगदी हैराण झालेत. तर आज सकाळीच एक मोठा दणका सर्वसामान्यांना बसला असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. 23 मे 2026 रोजी सर्वात अगोदर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली. त्यानंतर आता CNGच्या किमतीत देखील वाढ करण्यात आली. कुठेच दिलासा नसल्याचं यावरून दिसून येते. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती स्थिर नाहीत. या किमती स्थिर नसल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होतीये. शिवाय हॉर्मुझची खाडी बंद असल्यामुळे पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. आज अगोदर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली. त्यानंतर CNGच्या किमती देखील वाढवण्यात आल्या. CNGच्या दरामध्ये प्रति किलो 1 रुपयानं वाढ करण्यात आली. काल 22 मे 2026 रोजी CNGचा दर हा 80 रुपये 9 पैसे होता, जो आज सकाळी 81 रुपये 9 पैसे झालेला आहे. जर इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष असाच कायम राहिला तर अजून मोठ्या प्रमाणामध्ये इंधनामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. पेट्रोलच्या दरांमध्ये प्रति लिटर 87 पैशांनी आणि डिझेलच्या दरांमध्ये प्रति लिटर 91 पैशांची वाढ करण्यात आली आहे. CNGचे दर देखील युद्ध चालू झाल्यापासून 4 रुपयांनी महाग झालेत. आता या दरवाढीमुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे. कोणत्याही स्थितीमध्ये इराण आणि अमेरिका युद्ध थांबायला हवं. जर हे युद्ध थांबलं नाही तर स्थिती आणखी गंभीर होऊ शकते आणि फक्त भारतच नाही तर पूर्ण जगही संकटातच आहे. त्यामध्येच डॉलरच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होत असून रुपया आपल्याला घसरताना दिसतोय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं महागाईचा पुन्हा एकदा दणका पडलेला आहे आणि पेट्रोल डिझेलच्या वाढीनंतर आता CNGमध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे. तर मग मित्रांनो, सरकारच्या या वाढीवरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.